दाते सर, धन्यवाद। राहुल भैर गोटेकर, पड़ी 11 गोटेकर बी, शाहपुर तालुका का बहुत बड़ा नाम, और अंकल 11 भादबड़, दोनों ओपनर बीच मैदान पे। आतिश पांडे ने इस स्पर्धा में 40 रनों की एक बहुत खूबसूरत बारी खेली थी 13 गेंदों पर। दोनों ओपनर बीच मैदान पर। गोरसई बी, आपको कहीं भी नहीं जाना है, डोंट गो वे मुकादम। फौरन इसके बाद हो सकता है आपका मैच लगे। खेल की शुरुआत होती हुई बैट्समैन गणेश डिंगोरे और नॉन स्ट्राइक पर आतिश पांडे। पहली गेंद हुक कर दिया, गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर 6 रन। ये शाहपुर का क्रिकेट है, ये गोटेगर बी का क्रिकेट है। आपको तो पता है कि केंद्रीय मंत्री चषक में भी इस टीम ने बहुत बढ़िया परफॉर्म किया था, और आतिश पांडे काफी अच्छे टच में चल रहे हैं। सिक्सर से खाता करते हुए गणेश डिंगोरे, गेंदबाजी कर रहे हैं हरीश। बाली ट्रॉफी के बेस्ट बॉलर रहे हैं हरीश। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, नो मैच लैंड में गेंद गई है, 1 रन बना है। दूर से खिलाड़ी लॉन्ग ऑन से पहुंचे हैं, बाला तरे जब तक गेंद को उठाते 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 8 पे पहुंचा। हरीश जो कि बाली ट्रॉफी के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे, युवा गेंदबाज है, काफी प्रतिभाशाली हैं। इस मरतबा फिर एलिवेशन नहीं, लेकिन किस्मत का साथ मिलता हुआ गणेश डिंगोरे को 2 रन की कोशिश और पूरा करते हुए जोखिम बढ़े। इन 2 रन से परी 11 गोटेगर बी 10। हालांकि जब भी परी का नाम निकलता है हमारे बचपन की यादें ताज़ा होती है कि परियों की कहानी, लेकिन परियों की कहानी दोस्तों ये नहीं है, ये महेश ठाकरे का हकीकी शो है पौसाली क्रिकेट। गोटेगर बी पड़ी 11 के स्पॉन्सर केतन मात्रे साहब हैं, उनका भी स्वागत है। एक दमखम की टीम। इस मरतबा लव कर दिया है मिड विकेट पर, फील्डर के मस्तक पे दस्तक, 6 रन। देखिए एक जमाना था जब बी इंडियन खेला करती थी, लेकिन वो ए बी नहीं था, बी ई, बी इंडियन यानी इंडियन बनो। लेकिन उसके बाद गोरसई बी आई, गोटेगर बी आई, वडावली बी आई, और ये तमाम बी टीमों ने धमाल मचा दी। हरीश महंगे साबित होते हुए कट की कोशिश, बहुत बढ़िया गेंद, बल्ले के करीब से विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं। स्कोर बहुत बढ़िया शुरुआत। टूर्नामेंट जर आपण पाहिलं तर आज एक मोठा स्टँडर्डची आहे, मग यामागे दयानंदजी चोरगे साहेबांचं मोठं योगदान आहे। आदरणीय विनोददा ठाकरे, सचिनदादा ठाकरे, आपले मुख्य आयोजक राजेंद्रदा असतील, महेशदादा असतील, काय म्हणाले सगळ्याच आपल्या दानशूर दात्यांबद्दल ज्यांनी सहकार्य केलं आहे। तदनंतर बाळाराम गोडे, उत्तम पाटील असतील, शिवनाथ ठाकरे असतील, रोशन पाटील ज्यांनी आपल्याला ट्रॉफीज पुरस्कृत केलेत, या विजेंद्र ठाकरे, या सगळ्यांचं अमूल्य योगदान आहे या क्रिकेट टूर्नामेंटसाठी। हरीश ऑफ स्टंप के बहुत बाहर वाइड, आपने सही कहा। एक कंप्लीट फिल्म में उसका डायरेक्शन, उसका संगीत, उसका एडिटिंग, उसकी एक्टिंग, सब चीज़ें जब एक जगह बनती है तो सुपर हिट फिल्म मुगले आजम बनती है, सुपर हिट फिल्म शोले बनती है, दिल वाले दुल्हनिया बनती है। वैसा महेश ठाकरे ने शो बनाया। अच्छी वापसी, अच्छी वापसी, हल्का गति परिवर्तन, आगे रखा था, दुविधा में पड़ गए थे बैट्समैन, पुश करना चाहते थे, ऑफ साइड में बीट हो गए। ओवर समाप्त होता हुआ पहला हरीश का। कुल मिलाकर परी 11 गोटेगर बी ने बनाए 17। अग्री कोई संस्था या टीमच्या कॅप्टननं रिपोर्ट करायचं आहे 40+ माध्यमातून व्यावसायिक लढत, आणि त्यांना फाईट करेल गोपी 11 नवी मुंबई हा संघ। तो गोपी 11 नवी मुंबई आणि अग्री कोई संस्थाच्या कॅप्टननं त्वरित रिपोर्ट करायचं आहे। आणि टीम स्वरांश घाटलेगाव आणि स्वरांश गोरसई ब एकाच पुरस्कर्त्यांना केलेल्या या
दोन टीम्स आता एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतील. आता प्रश्न हा असेल सनी दादाला की सपोर्ट करायचा तर नक्की कुणाला. तर घाटलेचे कॅप्टन प्रीतम मस्के, गोरसे बचे कॅप्टन किशोर मुकादम, आपण दोघांनी संपर्क साधायचा आहे आणि टीम अग्रिकोई संस्था 40+ कॅप्टन आणि गोपी 11 नवी मुंबई 40+ टीमचे कॅप्टन त्वरित आपण नाणेफेकीसाठी पोहोचायचं. कमेंटेटर वैसे भी किसी को सपोर्ट नहीं करता है, कमेंटेटर ऑलवेज न्यूट्रल. बहरहाल स्पॉन्सर जो हैं उनको इज्जत देना हमारा काम है, कर्तव्य है. करेश मात्रे वाला भादवाड़ आए हैं, सामना करेंगे आतिश भांडे. 40 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी 13 गेंदों पे इसी स्पर्धा में. ओ हो हेलीकॉप्टर उड़ाया लॉन्ग ऑफ पे 6 रन. क्या शॉट है, आतिश भांडे का क्लास झलकता हुआ शॉट के पीछे. गुड लाइन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछालता बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, 1 रन बाई का आता हुआ. अंपायर शकील कोटी. चाहे फिर जेडी हो, चाहे फिर कल्पेश जादव हो, चाहे आतिश भांडे हो, चाहे गणेश डिंगोरे हो, बहुत बड़े बड़े नाम हैं. दसई के मूसा शेख हो, इस मरतबा फ्लिक कर दिया गेंद को, हवा में जरूर है, बढ़िया जज किया. वाइडिश लॉन्ग ऑन पे और आउट हो गए गणेश डिंगोरे. जब पैरों में गेंद होती है तो आपको शॉट खेलने की ताकत नहीं मिलती है. यही कारण था कि ज़्यादा जगह नहीं मिली थी, शॉट में ताकत नहीं झोंक पाए, आउट हो गए बैट्समैन गणेश डिंगोरे. अच्छी बल्लेबाजी की, 16 रन बनाए. नए बैट्समैन इस मरतबा क्रीज में पीछे जाके ड्राइव किया. 1 रन, 2 रन पूरे किए रोहन शिल्के ने. रोहन का खाता खुला. कुल स्कोर परी 11 गोटेगर बी का 26 रन 1 विकेट गंवाने के बाद. वालभ भादवाड़ 1 विकेट ले चुके हैं. करेश मात्रे अच्छी वापसी, थोड़ा पीछे रखा था गेंद को, शॉट को जल्दी खेलने की कोशिश में बीट हुए. बाई का इशारा अंपायर का. 1 रन और आता हुआ स्कोर में 27 रन 1 विकेट. पिछले प्लेट नित्यानंद ठाकरे चषक में करेश मात्रे बहुत ज़बरदस्त फॉर्म में थे और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, एलिवेशन नहीं है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं बाला तरे. 1 रन आता हुआ. पिछले लेट नित्यानंद ठाकरे चषक में 167 रन बनाए थे, 2 अर्धशतक लगाए थे करेश ने. यहाँ ओवर अच्छा किया, अच्छी वापसी. पहली गेंद पे सिक्सर लगने के बाद 2 ओवर की समाप्ति, रन बने 27, विकेट गिरा है 1. आतिश भांडे कभी भी गेयर बदल सकते हैं, लेकिन कमेंट्री के लिए इस वक्त ओमकार शेट्टे आपके साथ. थैंक यू सो मच सिद्दीक जी. भावे सर, आप अगर साथ हो तो कमेंट्री बॉक्स का भी जो मजा वो बहुत कलरफुल बन जाता है. आपका भी हम करेंगे इस्तेकबाल दिल के गहराई से. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहता आफ्टर 28 आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यापैकी जर आपण पाहिलं सगळ्यात मोठं सहकार्य आहे आदरणीय दयानंदजी चोरगे साहेबांचं, जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी
तब्बल 51,000 रुपयाचं डोनेशन त्यांनी या स्पर्धेसाठी दिलंय. राजनोली गावातील एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आदरणीय विनोददादा वसंत ठाकरे, अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी, त्यांच्या माध्यमातून 21,000 रुपयाचं डोनेशन. सचिनजी वसंत ठाकरे सामाजिक युवा कार्यकर्ते, त्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं डोनेशन. बारामजी गोडे सरपंच देवरुंग, शिवनाथ ठाकरे, रोशन पाटील वळ, जयहिंद चौधरी, विजेंद्र ठाकरे, सुनील भानू भोईर, प्रकाश पाटील कुकसे, उत्तम पाटील, पोलीस पाटील मुठवळ ज्यांनी मानवता मॅच दिलेत, निलेश चौधरी सरवली, किरण ठाकरे, रुपेश पाटील, वीरेन चोरगे, या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. बॉल तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर बाळा तरे, एक मोठं नाव. सुंदर टप्पा, सुंदर टप्पा. अतिश भांडे जो या पूर्ण स्पर्धेमध्ये षटकारांची भाषा बोलताना दिसलाय, इथे मात्र त्याच फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम बाळा तरे करतोय. बाबी सर, एक प्रश्न तुम्हाला नक्कीच करेल या बॉल नंतर. बाळा तरे तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. डावा स्टिकच्या बाहेर हा चेंडू, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळती आहे व्हाईट बॉलच्या स्वरूपात. भिवंडीचं क्रिकेट फार प्रगल्भ आहे, मात्र जेव्हा जेव्हा शहापूरमधनं गोटेकर आली आहे ना, या टीमने एक वेगळी चमक दाखवली आहे. म्हणजे भिवंडी कुठेतरी पसंत आली आहे गोटेकरला. देखिए, नो डाउट एट ऑल, गोटेगर भी है, वड़ावली भी है, वाकलन है, सावला है, बहुत से नाम है, बामन डोंगरी है, ये बहुत से, धारावे है, ये कई नाम है जो बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं. नो डाऊट ॲट ऑल. फटका चांगला आहे, मागचे 2 डॉट, त्यानंतर दिला दणका. बॉल चालला लॉंगॉनच्या बाहेर. आतिश भांडेच्या बॅटमधनं आतिशी स्ट्रोक, 6 धावा. केला, विकेट जाती है रनआउटच्या स्वरूपात. दुसरा धक्का, परिलवन गोटेकर बी टीमला फलंदाज बाद. अच्छा टोटल है आपके गेंदबाजों को डिफेंड करने का. आसमान में गहरे बादल छाए हुए हैं, बरसात फिलहाल रुकी हुई है, लेकिन बल्लेबाजी होती हुई. जुड़े रहिए हमारे साथ, डोंट गो अवे. हुक कर दिया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर, एक बाउंड्री के बाहर. 4 रन. खराब गेंद थी, छोटी गेंद मानो खोटी गेंद. बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया वहां पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 40. कमाल के खिलाड़ी हैं आतिश भांडे, लेकिन इस शॉट को खेला है ये शॉट मेरे ख्याल से आतिश भांडे ने ही खेला है, नहीं अमित भांडे ने खेला है. आतिश भांडेच्या बॅटमधनं सर 1-6, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4 आणि 3 षटकांचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिलाय तर धावफलकावरती धावा अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत असताना जाऊन पोहोचले 40-40. अंपास एक स्कोररला हेल्प हवी होती. थर्ड ओव्हर कंप्लीट. येस, थँक्यू. 2 डॉट, 1 व्हाईट बॉल, 1-6, 1 सिंगल, 1-4. तीन डॉट. येस, थोडंसं करेक्शन स्कोरबोर्डवरती करूया आपण कंप्लीट. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 40 झालेत. शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि पाहायचं या मॅचचा शेवट आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळेल, कारण सामना गोटेकर ब विरुद्ध भादवड या 2 मोठ्या टीममध्ये रंगतोय.
2 षटकांमध्ये रन्स फारशा चांगल्या पाहायला मिळाल्या. तदनंतर आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात आता व्हाईट बॉलनं झाली आहे. सर काय असं टार्गेट आहे जे या विकेटवरती तुम्हाला एक चांगलं म्हणता येईल? विजयाचा आकडा इथे कोणताच देत नाही आहे, मतलब कोणतं टार्गेट आहे बॉलिंग अटॅकनुसार? 50 मैजिक फिगर जरूर है 4 ओवर में. खड़े खड़े स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी हैं, नहीं पहुंच पाए. सिंगल तर कंप्लीट झाली आहे, 2 देखील मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक नाही पुढे सरकणार, एकच मिळेल. अंपायर जेपीचा इशारा 1 रन शॉट. दिस व्हाईट बॉल नो बॉल तर द्यावे लागतात. त्या सोबतीनं शॉर्ट रन्सचा जर विचार केला त्या जास्त येतात. अंपायर्स म्हणत असतील आज हा देखील एक मोठा त्रास वाढला. आजच्या दिवसातली ही 7वी शॉर्ट रन्स होती. 7 धावा शॉर्ट्स टाकलेत आजच्या दिवसामध्ये, फार कमी वेळा पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर गुडलिन स्पॉटवरनं अप्रतिम उसळी घेणारा चेंडू, कारण अगदी समोर जवळजवळ होता, मात्र लास्ट मोमेंटला पिच झाला तसा बॉल टेक ऑफ होताना दिसला. बीट केला फलंदाज अमित भांडेला. अच्छी रणनीति वापर रहे हैं. आतिश पांडे को नॉन स्ट्राइक पे रखा है. ओव्हर द विकेट. आता पडल्यानंतर चेंडू बाहेर वळाला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला, मात्र अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 रन या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि धावफलक अतिरिक्त धावेने पुढे सरकेल. 44. नेक्स्ट मॅच 40+ अग्री कोई संस्था आणि गोपी 11 नवी मुंबई दोन्ही टीमना रिपोर्ट करायचं आहे. प्रमोद म्हात्रे वन ऑफ द ग्रेट लेजंड प्लेयर फ्रॉम भिवंडी रांजनोली त्यांच्यासोबत संपर्क. फटका ऑन साईडला. खरं तर पडल्यानंतर असं वाटलं की आता आतिश भांडे हा बॉल मैदानाच्या फारच दूर पाठवतो की काय. गोलंदाज देखील म्हणत असेल की थोडक्यात बचावलो. हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवरती कमी गतीने लावता, काहीशी गती देखील शॉर्ट ऑफ लेंथ वरती भावे सर कमी होती है. आज अतिरिक्त रन बहुत बन रहे हैं, जबकि अतिरिक्त रनों का जो रिकॉर्ड है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में वेस्ट इंडीज़ के नाम है, लेकिन ओवरऑल किसी स्पर्धा का रिकॉर्ड है तो आमदा ट्रॉफी 2016 लगभग 487 एक्स्ट्रा रन रहे थे, और बीमर का रिकॉर्ड बालाजी कप 2016 87. सुंदर बॉल आहे. अपील अंपायर्सकडे जरूर झालाय आणि यस चेंडू बॅटचा झाला संपर्क. फलंदाज अतिश भांडे होतील बाद. लागेल धक्का. हा फार मोठा परी 11 गोटेकर ब संघाला आणि अंकल 11 भादवडला मिळत आहे. मोठं यश गोलंदाज तुषारला. और भिवंडी क्रिकेट की हम बात करें तो ये रिकॉर्ड पायनियर के नाम है. बी इंडियन और पायनियर के मैच में पायनियर ने 29 अतिरिक्त रन दिए थे 6 ओवर में. असं काय हिस्ट्रीज आहेत ना. अगदी आपण म्हणू शकतो की तुम्हाला सिद्दीक भावे या नावाकडेच पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आपण नजर टाकूया. 46 नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. आदिनाथ. एखादा मोठा फटका आदिशा बॅटमन आला तर 50 एक मॅजिकल फिर या ठिकाणी स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळेल. मांडा में ओमकार ने इसी टीम को स्पॉन्सर किया था जिन्होंने राया को हरा के कप जीता था. परी 11 गोटेकर ब या नावानं मात्र आज ती खेळती आहे. एक अशी टीम आहे ना सिद्दीक सर की या टीमवरती जेवढं तुम्ही बिलीव्ह ट्रस्ट कराल तितकं आउट ऑफ 100 ही टीम अजून एक्स्ट्रॉर्डिनरी हार्डवर्क करत असते. म्हणून तर आज फ्रँचाईज या टीमच्या मागे फिरतात. फटका चांगला आहे. आदिनाथच्या बॅटमधनं डावा स्टिक वरती पडलेला बॉल, असं वाटलं की यष्टी घेऊन जाईल, त्या बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लिक ऑफ द रेस्ट षटकार. बिल्कुल रिस्की फ्लिक स्ट्रोक था. फ्लिक विद द रिस्ट खेला था और थोड़ी देर के लिए मानो ऐसा लगा था कि इस ग्राउंड पे इस शॉट को ऑस्ट्रेलिया के पूर्व कैप्टन स्टीव स्मिथ खेल रहे, जिस तरह से उन्होंने झटका दिया था. या फटक्यांसाठीच तर आता हे रबर बॉल क्रिकेट ओळखलं जातं. नवे नवे ते फटके आता येत आहेत आणि सहजच बॉल सीमारेषा बाहेर. 50 कंप्लीट झालेत. अजून त्यामध्ये ॲड होतील. 52 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळाले. झेलची संधी होती आणि हा षटकार लगातार 2 बॉल 2. आता गोटेगर आणि पूर्ण शापूर म्हणत असेल फटा पोस्टर निकला आधी हिरो. धावफलकावरती 59 कंप्लीट झालेत. 60चं टार्गेट आहे. बिल्कुल 60 रनों की चुनौती है और ये जो 2 सिक्सर आए हैं आदिनाथ के बल्ले से आखिर में, कहीं ये मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए. क्या बनेगा
पहले ही चलते हैं शुभा धुमाल के पास टॉस के लिए, और उसके बाद आपके साथ रहेंगे आईपीएल की मखमली आवाज वेलवेट वाइस कुणाल दाते सर और राहुल भोईर जी. नक्कीच दोन महान समालोचकांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत. 59 झालेत धावा आणि 60चं करेज टार्गेट आहे अंकल 11 भादवड समोर. तर अंपास नक्कीच चेक करण्याचा प्रयत्न करतील. शेवटचा बॉल 4 की 6. तर आपण जाऊया tenniscricket.in टीम कडे आणि पहिला जाईल अंतिम बॉल वरती 4 की 6 आणि अंपासनं हा निर्णय पाठवला टेक्नॉलॉजी टीम कडे. गौरव सावंत आपल्या सोबत आहेत, कॅमेरामॅन शुभम मस्कर. चार धावात म्हणजेच बनतील या ठिकाणी धावा 57 आणि 58चं लक्ष आहे. थँक्यू सो मच. या आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. पुढच्या मॅचचा टॉस फार महत्त्वाचा. 40+ आगरी कोळी संस्था आणि गोपी 11 नवी मुंबई दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिपोर्ट करा. नाणेफेकीसाठी त्वरितच या आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज राहुलजी भोईर आणि कुणालजी दाते सरांचा. धन्यवाद. कर्णिक किकबर्ड हॉटेलचे मालक सेल्फेस सेट यांचे ते आगमन झाले आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 मध्ये. अठ्ठावन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58 भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. त्याचबरोबर मॅचला आता सुरुवात होईल. लक्ष्य 58 रनचं आहे अंकल 11 भादवड या टीमच्या समोर. तर 58चा टार्गेट या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी करेश मात्रे साकिंग इनला अतिश पांडे. पहिला चेंडू दरम्यान रिलीजच केला नाहीये. अंपायरचा इशारा डेड बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. करेश मात्रे आणि बाळा तरे असे दोन सलामीवीर फलंदाज. करेश मात्रे रेनी क्रिकेटसाठी नक्की सातत्यानं आवर्जून तो खेळत असतो आणि चांगला खेळ त्याचा आपण गतवर्षी देखील बघितला होता. मग बघूया दरम्यान या मॅच मध्ये चांगल्या बॅटिंगची अपेक्षा नक्कीच अंकल 11 भादवड संघाला आहे. करेश मात्रेकडनं अतिश बांडे पहिला चेंडू.
पहिला चेंडू बाद दरम्यान आपल्याला अकुटप्पा असा पाहायला मिळतो. अंपायरनं लगेचच व्हाईट बॉल घोषित केलाय. खराब चेंडू अतिश बांडेच आणि 1/4 ओव्हरचा देखील इशारा लगेचच अंपायर करत असताना स्कोर बोर्ड 1 या आकड्यावरती विजयासाठी या मॅच मध्ये 58चं टार्गेट आहे. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गाठलेगाव संघ जर आपण आला असाल तर आपल्याला लवकरच संपर्क साधायचे. अकोटापाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क तर नाहीये, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार करेश मात्रेच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 आहे. 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा करेश मात्रे. या मैदानावर सातत्याने चांगला खेळ त्याने दाखवला आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत. यावेळीचा हा फटका हवेत पुन्हा एकदा नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मोठा फटका मिड विकेटला दरम्यान हा फटका कॅच होता. मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाहीये. चांगला चेंडू लगेचच वापसी करत असताना अतिश बांडे सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढं. स्कोर बोर्ड एकूण 6 या आकड्यावरती. एक चांगली आणि दर्जेदार आपल्याला मॅच पाहायला मिळते दोन टीम मध्ये. बाळातरे साकिंग यांना आहेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच गती कमी करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना अतिश भांडे. स्कोर एकूण 6 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा नक्की चेंडू पडला. अशा नंतर बॉन्स होत असताना चांगला चेंडू आहे. अजून एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. काय बॉलिंग केली जाते. अतिश बांडेनं चांगली नक्कीच बॅटिंग देखील केली पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये आणि आता मात्र चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा हा चेंडू ऑफस्टिक वरती. बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते अतिश भांडेच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा हा फटका पुन्हा एकदा नक्कीच हवेत कॅच होता. चेंडू भरपूर वेगानं फाईन लेगच्या दिशेनं चाललं. चेंडू चोचून फेक केली जाईल तोपर्यंत मी ते फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे. एका षटकाचा गेम संपला. एका षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. एक चौकार आला. त्याच्यानंतर जो कमबॅक केला तो अप्रतिम आणि दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. अतिश भांडेचे बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आणि नक्कीच थोडासा दबाव आणि प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय बाळातरे या फलंदाजावरती. विजयासाठी 58 बनवायच्या होत्या. पहिल्या वर्षा अखेरी संघाची धावसंख्या आहे 7 म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 51 या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. अतिश भांडेने हे पहिलं षटक हाताळले. फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. राऊंड विकेटने बाळातरेला क्रॅम्प केला अक्षरशः. 3 निर्धाव चेंडू त्याच्या विरुद्ध टाकलेत आणि आता दुसरं षटक सुरू झालंय आदिनाथ कडून. फलंदाजीमध्ये शेवटी 10 धावा केल्या होत्या आदिनाथने. एक षटकार एक चौकार ठोकला होता. आता गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. त्याच्या समोर आहे बाळातरे. पहिला बॉल बाउन्सरचा वापर. पंचांचा इशारा आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. खराब सुरुवात करत असताना आदिनाथ षटकामध्ये सेकंड ओव्हरचा खेळ आता नक्कीच मार्गात असताना आदिनाथनं चांगली बॅटिंग दरम्यान अंतिम 2 चेंडूवरती गेली होती. हा सुंदर चेंडू आहे. बाळातरे मात्र थोडासा संघर्ष करत असताना थोडासा नव्हे तर भरपूरच 4था चेंडू डॉट खेळलाय आणि आता मात्र प्रेशर पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय अंकल 11 भादवड या टीम द्वारा. हा दरम्यानचा आताचा फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. भरपूर संघर्ष करत असताना आता मात्र हा संघर्षमय षटकार येतोय बाळातरेच्या बॅटमधून. आकड्यावरती
असेच काही फटके खेळणं गरजेचं आहे. बाळा तरे न मात्र संघर्ष नक्कीच केला, मात्र आता इथनं आक्रमण करत असताना आणि आक्रमक फटकेबाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा ठोकला षटकार. शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची थँक्यू डीजे. जाण चांगली बॅटिंग सध्या बाळातरेची. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पहिले जर आपण पाहिलं तर थोडासा चाच पडला तो आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून आक्रमण केलं गेलं. भव्य स्वागत केलं आदिनाथचं. ज्या पद्धतीने आदिनाथने शेवटचे 2 बॉल फेस केले त्याच्या विरुद्ध अगदी तसाच खेळ बाळातरे करत असताना सलग 2 षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. आता मात्र कमबॅक करत असताना मॅच मध्ये चांगली मजा येणार आहे. चांगला सामना होईल या दरम्यानचा हा चेंडू. आता मात्र चांगला पुन्हा एकदा नक्कीच पूल करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क नाही. धावीत एक मेल आणि करेश मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि करेश साठी नक्कीच ही स्पर्धा लकी आहे. गतवर्षी देखील अप्रतिम आणि दर्जेदार खेळ करेश मात्रेनं केला होता या स्पर्धेमध्ये आणि या देखील सीझन मध्ये करेशनं चांगली बॅटिंग केली, कारण का सराव याच मैदानावरती करत असतो करेश मात्रे. नक्कीच त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा आता मात्र कुठपर्यंत होतोय अंकल 11 भादवड टीमला ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. अकोटापदा चेंडू, पूलचा हा फटका, करेश मात्रेचा हा क्लास, हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडविकेटच्या दिशेनं हा षटकार. दिल्लीमध्ये लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील थँक्यू खासदार. डीजे. पहिले बाळातरे आणि आता करेशच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर चांगला पूलचा फटका आणि खूप चांगल्या पोझिशनमध्ये लवकर आला. हँड अँड आय कॉर्डिनेशन ज्याला म्हटलं जातं ते महत्वाचं ठरतं पावसाळी क्रिकेटमध्ये, ते दाखवलंय. 6 धावा. विकेटनं हा देखील फटका चांगला आहे. चेंडू भरपूर वेगानं झाला. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू चिरतून फेक करतील. बाळाचा कॉल दुसऱ्या धावेचा आहे आणि वेगानं ही दुसरी देखील धाव कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर 29 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. 58चं टार्गेट असताना या षटकामध्ये बघा किती चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त अतिश भांडेनं धावा खर्च केला 7 आणि आता मात्र होलसेलनं धावा खर्च केला आदिनाथनं तब्बल 22. आता मात्र या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक केलाय अंकल 11 भादवड संघानं. अजूनही 29 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. एक अप्रतिम आणि दर्जेदार अशा आपल्याला मॅच पाहायला मिळते आणि या दोन्ही टीमचा कस लागला. मात्र या मॅचमध्ये नक्कीच एक चांगला खेळ आणि एक चांगला क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल कुणालजी. तर 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हणजे इथून 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. अर्धा प्रवास संपलाय. अर्धा प्रवास अजूनही शिल्लक आहे. भादवडच्या विरुद्ध गोटेगर अशी ही लढत. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 3 प्रीतम आलाय. लेफ्ट आर्म सीमरचा वापर. डीप मध्ये थर्ड मॅन ठेवलाय. एक स्क्वेअर लेग आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट. गती कमी होती पहिल्या बॉलवर. टप्पा अचूक होता. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा येतोय निर्धाव. अप्रतिम अप्रतिम या दरम्यान बॉलिंग प्रितेश जोशीनं या स्पर्धेमध्ये केली आहे आणि आता मात्र 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धावेची गरज आहे. या मॅचमध्ये 11-29ची गरज आहे आणि कदाचित पावसाचं देखील आगमन जोरदार होऊ शकतो कोणालजी. आता तेच पाहायचं आहे या परिस्थितीमध्ये कसा खेळ करतोय भादवडचा संघ. पहिला बॉल निर्धाव टाकलाय. 11 चेंडू 29 धावा. डेड बॉलचा इशारा येते पंचांकडून. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय. हवा चांगली सुटली आहे आणि पावसाचं खूप चांगलं वातावरण निर्माण झालंय. अशा परिस्थितीमध्ये बाळातरेने मगाशी 2 चांगले षटकार मारलेत. पूर्वी चाच पडलाय. यावेळेला टायमिंग प्रॉपर. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल जाईल थेट सीमारेषा पलीकडे. षटकार. तऱ्हेनं पहिल्याच ओव्हरमध्ये
बॅक टू बॅक 3 चेंडू नक्कीच डॉट आले होते खेळत असताना. त्याच्यानंतर सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक त्यांनी त्याच्याकडे घेतली होती आणि आता मात्र आत्मविश्वासानं खेळ करत असताना या मॅचमध्ये 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 23 धावीची गरज आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूरवरून नक्कीच आलेला संघ देखील गोठेकरचा प्रयत्न नक्कीच करणार आहे या मॅचमध्ये. 10 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि कव्हर्सला देखील बॉल सीमारेषा पलीकडे बातरेच्या बॅटमधून सलग दुसरा यावरचा षटकार. आखो टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कव्हर्स बाउंड्री लाईन भेदली. यावेळेला बाळा तरेने एक मिड विकेट एक कव्हर्स चौफेर फटकेबाजी सध्या सुरू आहे. या षटकाराच्या मदतीने आता रन करायचे आहेत फक्त 17. बॅटची कडा घेतली. विकेट किपर ने प्रयत्न चालवला आणि एका हाताने बल्ब काढला असं म्हणावं लागेल. फलंदाज बाळा तरे आउट. कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे. आगरी कोळी संस्था आणि गोपी 11 नवी मुंबई त्याचबरोबर घाटले गाव संघाच्या कर्णधारांनी देखील रिपोर्ट करायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी मिलिंद म्हात्रे. 8 बॉल 17 रन. मिलिंद म्हात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला. मिलिंदसाठी हा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑफ वरून बॉल पर्यंत 1 रन कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न चालवलाय मिलिंद कडून. 2 धावा मिळतील का हे पाहावं लागेल. पंचाकडे स्ट्रॉंग अपील गोटेघरचे सर्वच खेळाडू करतायत आणि पंचांचा इशारा. फलंदाज मिलिंद बात. यस दिस सामना जिंकण्यासाठी 16. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला नक्कीच थोडासा वेळ कमी गातीश आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. चेसिंग कंपल्सरी आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावीची गरज आहे. मात्र बेनिफिट असा आहे की अंकल 11 बदवा टीमसाठी करेश मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो नक्कीच सामना कधी फिनिश करू शकेल एवढी ताकद एवढी कुवत मात्र या बॅटरमध्ये आहे. 7 बॉल 16 धावा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. किती धावा राहतील शेवटच्या ओव्हरमध्ये आणि इथे डेड बॉलचा इशारा पंच घोषित करतील. पुन्हा एकदा थोडासा व्यत्यय आलाय. थांबतोय प्रीतम जोशी. रन करायचे आहेत मॅच मध्ये 7-16. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. लास्ट बॉल या ओव्हरच्या दरम्यान. शेवटचा बॉल दूर ठेवलाय बॅटर पासून. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आता रन करायचे 7 बॉल मध्ये 15. नक्कीच प्रेशर आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतो कारण हा चेंडू भरपूर महत्वाचा आणि निर्णायक आहे. या चेंडूवरती नक्कीच प्रयत्न करेल बॅटर की एखादा मोठा फटका इथनं जर खेळला गेला तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि तोच प्रयत्न आणि मात्र बॉलर देखील इथनं जास्त मेहनत करत असताना. यावेळेला टॉप एज आहे. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर बॉलच्या खाली आलाय. ग्लोव्ज आहेत त्याच्या हातामध्ये त्यामुळे एक ऍडव्हान्टेज मिळतो आणि त्याचमुळे फलंदाज इथे बाद होईल. तुषार बॅक टू द पॅव्हिलियन आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये रन करायचे
विरोधात लढताना दिसतील. आगरी कोळी संस्था विरुद्ध गोपी 11 नवी मुंबई. जयकुमार BC4 नक्की आता त्याचं सिटी क्रिकेट भिवंडीचं नक्कीच आपण एन्जॉय केलं. मग आता बालाजीचे कॅप्टन आणि जयकुमारचे कॅप्टन आपण देखील इथे असाल तर आपल्याला संपर्क साधायचा आहे. BC4 सिटी क्रिकेट भिवंडी, जयकुमारचे कॅप्टन, आगरीगोळी संस्थाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. या कॅप्टन लगेचच आणि गोपी 11 नवी मुंबईचे कॅप्टन प्लीज फास्ट. चला लवकर आहे आपण. 15 धावांची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये ओमकार कडून. 5 बॉल 15 धावा. हे समीकरण हरेश आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. करेश आहे स्ट्रायकिंग एंडला, हरेश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडू 15 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. ओमकारचा पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय हेलिकॉप्टर आणि हा बॉल थेट चाललाय सीमा रेषा पलीकडे. फलंदाज करेश मात्रेच्या बॅटमधून षटकार. बॉल आणि त्याला हेलिकॉप्टरने पाठवलं थेट सीमारेषा पलीकडे. जर सामना जिंकून दिला तर युवराज पॅकर्स कडून ओमकारला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता समीकरण बदललंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये रन करायचे 9. जबरदस्त जबरदस्त हा खेळाडू आणि यासाठी जाणलं जातं करेश मात्रेला. नक्कीच दिनी क्रिकेट पावसाळी क्रिकेट म्हटले की नक्कीच करेश मात्रे भरपूर भन्नाट फॉर्मॅट असतो. 4 बॉल 9. याही वेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. इथे झेल होईल का? कॅच ड्रॉप. दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय करेशने. थ्रो चुकीचा आहे परंतु 2 धावा मिळतील. ओमकार निराश आहे. प्रयत्न चांगला केला क्षेत्ररक्षकाने परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र निसटलाय. आता रन करायचे 3 चेंडू आणि 7 धावा. हा कॅच तर हा मॅच होता. तर ही झेल पकडली असती तर मात्र पूर्णच्या पूर्ण कमबॅक या मॅच मध्ये होऊ शकला असता. परी 11 गोटेकर टीमचा मात्र केलेली चूक भरपूर महागात पडेल. प्रीतम जोशीला मात्र हा झेल नक्कीच अवघड होता. मात्र आता अवघड झेल देखील घ्यावा लागेल कारण का इथनं जर सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न आणि कष्ट करणं गरजेचं आहे. बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये रन करायचे 7. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चालला. आजच्या दिवसातला ग्रामीण गटातला हा सामना. परी 11 घोटेगर विरुद्ध अंकल 11 भादवड. लक्ष होतं 58 रनचं अंकल 11 भादवड टीम समोर. आता रन झाले त्या टीमचे 51. करेश अजूनही मैदानामध्ये किल्ला लढवतोय. या ग्राउंडवर सातत्याने त्याने ही स्पर्धा गाजवलेली आहे. पाहूया या हंगामात देखील त्याचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल का? 3-7. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. दबाव इथे दिसतोय. वाईडचा इशारा पंचांकडून कळवण्यात आलाय. आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 6 रन. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम आणि दर्जेदार खेळ मैदानाच्या मध्ये. करेशचा झेल देखील सोडलाय. मात्र झेल सोडल्याच्या नंतर करेश मात्र सामना घेऊन जाईल का हा देखील तेवढाच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रीतम. यावेळेला 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. थ्रो चांगला आहे आणि इथे पंच सांगतील रन मिळणार नाही. म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला राहील फलंदाज हरेश. करेशला राहावं लागेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉल शिल्लक आहेत 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 5. हे नियम खूप चांगले आहेत भिवंडी क्रिकेटमधले. हे नियम पाहिजेत कारण महत्वाच्या वेळी महत्वाचा फलंदाज त्या क्षणाला जर स्ट्राईक घेतोय तर कुठेतरी सामना देखील कलाटणी त्या सामन्याला मिळते आणि त्याचमुळे हे नियम बनवण्यात आलेले आहेत. नवीन फलंदाज हरेशकडे आता असेल स्ट्राईक. बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत 5. व्हॉट अ मॅच तुम्ही पाहताय. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022. 4000 प्रेक्षक सध्या tenniswicket.in वर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. राजेंद्रजी भगवान ठाकरे तथा महेश भगवान ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. जय हरी रांजनोली क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा. 2 चेंडू 5 रन.
पंचांना सांगितलं जाते की करेश पुढे जातोय. अशा परिस्थितीमध्ये डेड बॉलचा इशारा इथे होतोय. बॉल आता आहे 2, हरेश आहे स्ट्राईकला, रन करायचे आहेत 5. वड अ मॅच. शहापूरमधील घोटेगरचा हा संघ परी 11, दुसऱ्या बाजूला भादवळचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना 2 बॉल 5 रन. यावेळेला चांगला बॉल ऑन साईडला वळवलाय, छान वळवलाय. 1 रन इथेच पूर्ण केली जाईल आणि 1च रन घेतली जाईल. त्याचं कारण आहे करेशला आणायचं आहे स्ट्राईकला हरेशला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 4 टीम अंकल 11 भादवळला. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 1 बॉल 4 रन हे समीकरण. अप्रतिम अशी स्पर्धा, खूप मोठा सोहळा. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022चा आणि या सोहळ्यामधला एक रोमहर्षक सामना तुमच्या समोर रंगतोय. दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवलाय. दोन्ही संघाने आतापर्यंत खूप चांगला खेळ करत असताना शेवटपर्यंत हा सामना रंगवलाय. शेवटचा बॉल, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 1 बॉल 4 रन करायचे. टीम अंकल 11 भादवळला स्ट्रायकिंग एंडला करेश म्हात्रे. शेवटचा बॉल फुल टॉस होता, बॅटच्या अगदी वरच्या कडेला लागतोय. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. करेश स्ट्रायकिंग एंडला धावतोय. फलंदाज इथे बाद होईल आणि पंचांनी मात्र कुठला इशारा कळवलेला नाहीये. करेश मागणी करतोय. जल्लोष सुरू केलेला आहे टीम परी 11 घोटेगरने.